सो वेलकम फ्रेंड्स. आणि आज आपण मराठीमधून सांगणार आहोत की आपण जो बॉट बनवलेला आहे, दॅट इज आवर ऑटो कोटेशन बॉट, तर तो कसं काम करतो. सो बराच आपण कंपनीजला ह्याचा आपण उल्लेख केला होता की आपण अशी टेक्नॉलॉजी बनवली आहे की जसं तुम्हाला कोटेशन्स वगैरे येतील. स्पेसिफिकली आपण केमिकलसाठी बनवला होता आणि आपण ह्याच्या अगोदर व्हिडिओ पण टाकली होती, पण ती इंग्लिशमध्ये असल्यामुळे बऱ्याच लोकांना कळली नाही. पण हरकत नाही, आपण परत बनवूयात. आपण कोटेशनची जी व्हिडिओ आहे ती परत तयार करूयात. आणि इतकं बेसिकपासून मी सांगणार आहे की कसं हे सगळं वर्क करतं, कुणालाही कळेल. ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपण सुरुवात करूयात. आपण आपल्या पहिल्या ब्राउझरवरती जाऊयात. आणि मी काय करतो की आपली जे मेल आहे, मेल दिस इज आपलं मेल आहे. आणि मी माझ्या मेलनी लॉग इन करतो. ठीक आहे. सो दिस इज आपला ठीक आहे, हा माझा पर्सनल मेल आहे. आणि या मेलवरून आपण ज्याच्या ज्या मेल आय डीवरती आपण तो बॉट बसवला आहे त्याला मेसेज करूया. सो ॲक्च्युली आपण तो विजय केमिकलसाठी बनवला होता आणि ह्या मेल आय डीवर तो बॉट सध्या आहे. आणि आपण लिहूयात कोट की वी वॉन्ट कोट. आणि आपण कुठलाही एक ह्याचं नाव देऊयात. मी काय करतो, जसं की माझं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला जास्त केमिकलचं एवढं नाही. आपण काय करूयात, एक जी एन्क्वायरी येते, प्रोफेशनल एन्क्वायरी जी येते, त्यातलाच मी एक फोटो ह्याच्यामध्ये टाकतो. ह्याच्या आपल्या ह्या बॉटमध्ये इमेजेस, पी डी एफ, एक्सेल सगळा जरी अटॅचमेंट असतील तर सगळे ते रीड होतात. आणि तो बॉट ते सगळं बॅकहँडला ते सगळं फेच करून ॲटोमॅटिकली पॅक साईज म्हणा, किंवा समजा ॲसिटोनचे त्याला 3-4 ॲसिटोन त्याला पाहिजे, आय डोंट नो के जीमध्ये असतं. समजा दोन, फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की त्याला हवं आहे 1 किलोचं आणि आपल्याकडे समजा ॲसिटोन आहे 500 ग्रॅम. तर ते 500 × 2 करून त्याला पाठवणार. सो जी काही त्याला क्वांटिटी पाहिजे ती मागे बॅकहँडला मॅच होते आणि पुढं फॉरवर्ड केली जाते. ठीक आहे. सो मी काय करतो, माझ्याकडे रिसेंटलीच एक एन्क्वायरी आली होती, तीच परत घेऊयात आपण. म्हणजे एकदम कसं रिअल लाईफच्या डेटावरती कसं ते काम करतं तुम्हाला त्याचा अंदाज येईल. सो जस्ट वेट. येस, मला सापडली आहे एन्क्वायरी. आता आपण काय करूयात, त्याला पाठवूयात. जस्ट मिनिट. तो फोटो हे करतोय, मिळाला आहे तो फोटो. आणि ह्याच्यामध्ये टोटल 16 केमिकल्स मागवलेले आहेत. तर तुम्हाला अंदाज येईल कसं ते काम करणार आहे. मी सेंड करतोय फोटो आपला पी सीवरती. अँड येस, आपल्याला तो मिळालेला आहे. तर ही आहे ती एन्क्वायरी. हे सगळे टोटल 16 केमिकल आहेत आणि मेक आहे, ह्याच्यात क्वांटिटी आहे. तर आता काय करूयात, आपण पटकन जाऊयात आपल्या ह्याच्यावरती आणि त्या फोटोला आपण करूयात अटॅच. ठीक आहे. सो रिसेंटलीच आता तो फोटो आहे तो ॲक्च्युली आहे पी एन जीमध्ये. सो आपल्याला ते फाईल शोधावी लागेल. आणि येस, व्ही टी जी. आणि येस, आपल्याला तो फोटो मिळालेला आहे. आणि आपण आता करूयात ह्याला इथून सेंड. ठीक आहे. तर आता मेसेज झाला आहे सेंड. आणि इथे जाऊन आपण करूयात चेक. मला इथे नोटिफिकेशन येईलच की आपला जो हे आहे, काय म्हणतो आपण त्याला, कोटेशन किंवा एन्क्वायरी रिक्वेस्ट आपण जी म्हणतो ती आली आहे मला इथे. येस, मेल आलेला आहे. आणि आपण काय करूयात, आपला बॉट बघूयात. हा आहे आपला बॉट. आपण दाखवतो तुम्हाला कुठे आहे तो. सो येस, इथे. आणि दिस इज आवर बॉट. ओके. सो ॲक्च्युली ह्याच्यामध्ये फार ॲडव्हान्स गोष्टी आपण केल्यात की समजा कस्टमरनी नुसतं केमिकलचं नाव दिलं आहे तर का आपला बॉट काय करतो, त्या नावावरून त्याचा कॅश नंबर सर्च करतो आणि त्या कॅश नंबर थ्रू अख्ख्या डेटाबेसमध्ये सर्च केला जातो. का तर ती प्रोसेस सोपी व्हावी, बिकॉज एकाच केमिकलचे बरोबर सिमिलर पण नाव असतात. सो त्याला आपण एकदम ॲक्युरेसी त्याची वाढवण्यासाठी आपण त्याला असं लॉजिक लावलं की जा बाबा आणि पहिले कॅश नंबर सर्च आण त्याचा. मग त्यानंतर जसं त्याला कॅश नंबर मिळतो, मग तो ग्रेड वगैरे एल आर ई आर हायपर काय एक्स्ट्रा प्युअर वगैरे काय जे ग्रेड आहेत ते मॅचिंग होते त्याची. मग मग त्यानंतर त्याचा हे मॅच होतो पॅक साईज. पॅक साईज जर मॅच होत नसेल तर जी काय पॅक साईज आहे ती पॅक साईज घेऊन जेवढी कस्टमरनी डिमांड केली, समजा 2 2 के जी 3 के जी जी काय असेल वॉटेवर, तर ती
त्याला गुणिले म्हणजे मल्टिप्लाय करून त्या लेवलला आपण ती नेतो आणि मग पुढे फॉरवर्ड करतो. ठीक आहे. सो हे होतं एकदम शॉर्ट आपलं डिस्क्रिप्शन की एक्झॅक्टली कसं वर्क करतो. आणि इथं करत आपण हा बॉट रन, आणि हा बॉट झाला आहे आता चालू. तुम्ही लॉग्स चेक करू शकता. आपण बॅकएंडला ह्याच्यामध्ये जेमिनी वापरतो, बिकॉज इट्स म्हणजे आपल्याला इट्स व्हेरी गुड. दॅट्स वाय म्हणजे प्रॉपर फेचिंग वगैरे होते, त्यासाठी आपण जेमिनाय आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. आणि ह्याच्या कसं असतं की गेल्या 24 तासामध्ये नाही किंवा आजच्या तारखेमध्ये कितीसुद्धा असे जे ईमेल्स आहेत जे अनरीड आहेत, म्हणजे जे वाचले गेलेले नाही आहेत, ते तो फेच करतो. आणि फेच केलं की त्याची रीडिंग वगैरे चालू होते. आणि त्यातनं जो डेटा मिळतोय त्या डेटालाच फक्त हे होतं, म्हणजे अनरीड जे आपले ईमेल्स आहेत, जर ईमेल रीड केला कोणी तर ते फेच करत नाही. त्यामुळं ईमेल अनरीड पाहिजे. आणि 24 तासावरच आपण त्याला केलं, बिकॉज काय होतं नाही तर सगळेच तो मेल्स घेतो जेवढे आपल्या इनबॉक्समध्ये आहेत. सो ते होऊ नये म्हणून पास्ट 24 आवर्ससाठीच आपण त्याला हे केलं. तर ॲक्च्युली हे आजचे जे ईमेल्स आहेत ते सगळे बॉट आपला रीड करतोय. आणि त्याची प्रोसेसिंग चालू आहे. तुम्ही बघू शकता काय लॉग्स येत आहेत आपल्याला. ओके. तुम्ही इथं त्याला ईमेल भेटला आहे, यू कॅन सी. याच ईमेलवरनं मी त्यांना पाठवलं होतं. इट्स अ लार्ज डॉक्युमेंट, बिकॉज 50पेक्षा जास्त त्याचे लाईन्स आहेत. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे 68 लाईन्स आहेत त्याला डिटेक्ट केल्या त्यांनी. तर जेव्हा एखादी मोठी डॉक्युमेंट येते तर ॲक्च्युली त्याला कसं आहे ते चंकमध्ये म्हणजे थोडं थोडं तुकडे करून ते प्रोसेसिंग त्याची करतं. इथे थोडा टाईम लागू शकतो बिकॉज 16 केमिकल आहेत. सो तुम्ही इथं व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करू शकता, बिकॉज नाहीतर मीच करेल बॅकएंडमध्ये. पण एक्झॅक्टली वर्किंग होतं कसं हे तुम्हाला दाखवायचं आहे मला. दॅट्स वाय मी हे सगळं शूट करतो आहे. फुल ट्रान्सपरन्सी आपण ठेवली आहे. असं नाही की डायरेक्ट हे आलं आणि डायरेक्ट मला हेच आलं कोटेशन आलं, असं काही आपण त्याच्यात दाखवणार नाही. एकदम पूर्ण तुम्हाला ट्रान्सपरन्सी आहे कसं याचं वर्किंग आहे. बघू शकता काय काय कॅश नंबर याने घेतला आहे. ब्रँड कॅश नंबर तर त्यात नव्हता, आपण तसं पाहिलं. पण ह्याचं कसं आहे की कॅश नंबर जरी नाही मिळाला आणि येस, अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं की समजा कॅश नंबर पण आपल्या डेटाबेसमध्ये नसेल तर तसं असं लॉजिक आहे की रिलेटिव्हली आता फॉर एक्झाम्पल ॲसिटोनला 2 प्रोपेनॉल पण म्हणतात. तर 2 प्रोपेनॉल हे तसं झालं अँटोनियम म्हणजे सिमिलर नेम. तर त्या सिमिलर नेमने परत हा बॉट सर्च करायला लागतो आपल्या डेटाबेसमध्ये. म्हणजे जास्तीत जास्त जे आपल्या एन्क्वायरीमध्ये जे केमिकल्स आलेले आहेत ते सगळ्यातलं सगळे फेच करायचा पूर्ण प्रयत्न करतो बॉट, म्हणजे कुठलेही मिसिंग केमिकल राहत नाही याच्यामध्ये. तर ते एक ह्याच्यात लॉजिक आपण लावलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता, यू कॅन फास्ट फॉरवर्ड. लेट्स वेट. इथे एक आपल्याला लॉग येईल. लॉग इन द सेन्स कसं असतं, जे काय आपला प्रोग्राम चालू राहतो जे आपल्याला डिटेल्स येतात स्क्रीनवरती त्याला आपण लॉग्स म्हणतो. इथे एक आपल्याला लॉग येईल की येस द कोटेशन हॅज बीन जनरेटेड अँड इट हॅज बीन सेंट. डायरेक्ट हे सेंड पण करून टाकतं. सो विल वेट की कधीपर्यंत ते आपल्याला येतंय. येस, तुम्ही बघू शकता कोटेशन हॅज बीन सेंट सक्सेसफुली आणि आपल्याला येस कोटेशन मिळालेलं आहे. तर आता बघूयात आपण कोटेशन की कसं आहे. मी इथं बॉट करून टाकतो, आपला ॲटोमॅटिकली स्टॉप होऊन जातो. जसं त्याचे सगळे जे मेल्स आहेत रीड करून झाले की ॲटोमॅटिकली बॉट स्टॉप होऊन जातो. आणि हे आहे आपलं कोटेशन. ॲज यू कॅन सी 19,000 बिल झालेलं आहे. आणि हे आहे आपलं कोटेशन. ठीक आहे. तर आता काम करूयात, हे घेऊयात आपण थोडं साईडला, एक्झिट फुल स्क्रीन. आणि ह्याला मी करतो राईट साईडला इथे. सो साईड बाय साईड आपण कम्पेअर करू शकतो की काय आपल्याला एक विचारलं होतं आणि काय आपण सेंड केलेलं आहे. सो लेफ्ट साईडला आहे आपले एन्क्वायरीचे आहे ॲसिटिक ॲसिड, चारकोल ग्रॅन्युलर, अमोनियम क्लोराईड, एम्प्लुरा. तो हे सगळे जे आहेत ते त्यांनी अकॉर्डिंग टू द जी आपली रिक्वायरमेंट होती तसंच त्यांनी हे केलं आहे, फेच केलेलं आहे. सो आपल्या बेटरमेंटसाठी याची ॲक्युरेसी
जवळपास 90% आहे. सो 90% जी गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला छेडछाणी करायची म्हणजे छेडखानी करायची गरज लागणार नाही. इतर थोडंफार आहे. आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघू शकाल की इथं केमिकल वेगळे आणि इथं वेगळे. तर ते कसं असतं की समजा ते रिक्वायर जे केमिकल त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली आहे ती नसेल डेटाबेसमध्ये, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की नियरेस्ट तो सर्च सर्च करतो किंवा त्याचा अल्टरनेटिव्ह काय आहे. तर ते सुद्धा लॉजिक आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. सो त्यामुळं ते नसेल तर दुसरं त्याच्यामध्ये ते घेतं. हे कोड आहेत त्याचे, कॅश नंबर म्हणू शकतो आपण किंवा जे काय असेल ते HSNs आहेत. ठीक आहे. आणि हे GST वगैरे लावून पूर्ण याचं कोटेशन तयार झालेलं आहे. ठीक आहे. सो ही होती आपली शॉर्टची व्हिडिओ. होप तुम्हाला आवडली असेल. इन फ्युचर आपण असेच ऑटोमेशनच्या गोष्टी लाईक कम्प्लिटली ERP म्हणा, CRM जे आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळा ते काय होतं इतकं महाग असतं. पैशाचा पण इथं प्रश्न नाही आहे, पण इम्प्लिमेंटेशन जेव्हा वेळ येते ती पूर्ण फेल होऊन जातं. लोकांना ते आवडत नाही. फॉर्म्स फिल करा, इकडून तिकडं जावा, ॲप्लिकेशन वापरा, हे ते भरपूर काय काय करावं लागतं. सो त्यासाठी आपण हे सगळे सोल्युशन्स काढलेत. होप यू लाईक द व्हिडिओ आणि येस, थँक्स फॉर वॉचिंग.